हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचं असेल तर तुम्ही निश्चितपणे विरोध करा, आमचं काही त्याला म्हणणं नाही। मातंग समाजाला जय भीम चालत नाही, मातंग समाजाला बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत, मग त्यांना आरक्षण कशाला पाहिजे? प्रगत झालेल्या जाती अनुसूचित जातीच्या यादीतून बाहेर काढायच्या असतील, अरे हा लढणारा समाज आहे तुमच्या सोबत, तुमच्या बरोबरीनं किमान पक्षी तुमच्यापेक्षा जास्त। आम्हाला कायदा होता गुन्हेगारीचा, सगळे जेवढ्या मांगाचे लग्न होतात त्या लग्न पत्रिकेवर बाबासाहेबांचा फोटो। नमस्कार मित्रांनो, अ ब क ड उपवर्गीकरणाच्या आरक्षणाच्या माध्यमातून मागच्या बऱ्याचशा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अ ब क ड उपवर्गीकरणाचा लढा अगदी तापलेला आहे। महाराष्ट्रातल्या जवळपास सर्वच भागामध्ये, सर्वच जिल्ह्यामध्ये, सर्वच तालुक्यामध्ये दोन्ही बाजूचे गट या ठिकाणी तयार झालेले आहेत। काही लोकांना वाटतं अ ब क ड आरक्षण झालं नाही पाहिजे, राज्यघटना संपवण्यासाठी हे सरकार या ठिकाणी प्रयत्न करत आहे, असं काही लोक आरोप करत आहेत। तर एक बाजू अशी आहे की ते अ ब क ड आरक्षण जे आहे, आरक्षण हा मुळातच कुठल्याही जाती समूहाला वर आणण्याचा, समपातळीत आणण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षणाची निर्मिती केली होती, हा विचार एक बाजू मांडत आहे। मित्र हो, या ठिकाणी मी आहे लातूर जिल्ह्यातल्या उदगीर तालुक्यामध्ये हाळी हंडरगुळी या गावामध्ये। या ठिकाणी आरक्षणाच्या उपवर्गीकरणाची एक समर्थनाची सभा या ठिकाणी आयोजित केली होती आणि त्या बैठकीच्या निमित्तानं काही या ठिकाणी आरक्षणाला जे समर्थन करणारी जी मंडळी आहे ती आपल्यासोबत या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून आहे। त्यांच्यासोबत काही थोडक्यात आपण बोलणार आहोत आणि नेमकी आरक्षणाची जी पॉझिटिव्ह बाजू आहे ती काय आहे ती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। माझ्यासोबत आहेत रामचंद्र भरांडे साहेब, जे की या आरक्षणाच्या समर्थनाच्या बाजूने महाराष्ट्राच्या जवळपास प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये, गावागावामध्ये जाऊन अ ब क ड आरक्षण किती फायदेशीर आहे आणि याचा 58-59 जातीला कशा पद्धतीनं फायदा होणार आहे, विशेषतः मातंग समाजाच्या एकजुटीकरणासाठी ते प्रयत्न करत आहेत। त्यांच्यासोबत आपण आरक्षणाची समर्थनाची बाजू या ठिकाणी समजून घेणार आहोत। सर, आरक्षणाचा जो लढा आहे मागच्या बऱ्याचशा दिवसापासून महाराष्ट्रामध्ये अगदी तापलेलं वातावरण आहे। बरेच लोक असं म्हणत आहेत की वातावरण गरम आहे, याच्यावर आम्हाला कोणाला बोलायचं नाही, पण तुम्ही या ठिकाणी मागच्या बऱ्याचशा दिवसापासून तुम्ही गावागामध्ये जाऊन या ठिकाणी आरक्षणाची समर्थनाची बाजू मांडत आहात। आरक्षण हे इतर 59 जातीला कशा पद्धतीने फायदेशीर ठरणार आहे, या संदर्भात तुम्ही काय सांगाल? सर्वांना सप्रेम जय लहुजी जय भीम। मी डॉक्टर रामचंद्र भरांडे, संस्थापक अध्यक्ष लोकस्वराज्य आंदोलन। अनुसूचित जाती आरक्षण वर्गीकरणाचा लढा हा सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठीचा लढा आहे। या विषयाचं समर्थन 1 ऑगस्ट 2024 रोजी देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने या वर्गीकरणाच्या बाबतीमध्ये सकारात्मक निर्णय देऊन केलेला आहे। हा खऱ्या अर्थानं फुले शाहू बाबासाहेबांच्या विचाराला पुढे नेणारा निर्णय आहे। हा देश जातींचा देश आहे आणि हा देश जातींचा जेव्हा असतो तेव्हा जातीमध्ये एक वेगळेपण असतं आणि त्या वेगळेपणामध्ये एक प्रमुख घटक आहे, जी जात संख्येनं जास्त आहे, ज्या जातीचा शासन प्रशासनामध्ये दबदबा आहे, त्या जातीच्या वाट्याला अधिक न्याय जात असतो। शिवाय एक छोटी असलेली जात व्यवस्थेच्या बाजूने असेल, तिच्याकडे साधनं असतील तर त्याही जातीला या ठिकाणी लाभ झालेला दिसून आलेला आहे। याचं स्पष्ट अशा प्रकारचा अभ्यास मूलभूत लहुजी साळे अभ्यास आयोगाने केलेला आहे। न्यायमूर्ती लोकूर यांच्याही काळामध्ये, या काँग्रेसच्या काळात याचा अभ्यास झालेला आहे आणि असं असताना देशातल्या मागास राहिलेल्या, पाठीमागे राहिलेल्या विकास प्रक्रियेमध्ये या जातींचं असं म्हणणं आहे की आम्हाला संविधानिक अधिकार मिळत नाहीत, म्हणजे आरक्षणाचा योग्य अशा प्रकारचा लाभ मिळत नाही आणि म्हणून आम्हाला वेगळा वाटा देण्यात यावा, या स्वरूपाची मागणी घेऊन देश पातळीवर तेलंगणा, आंध्र, कर्नाटका, महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा या राज्यामध्ये यापूर्वी आरक्षणाच्या वर्गीकरणाचे प्रयोग झालेले आहेत। देशातलं एक महत्वाचं राज्य आहे पंजाब। या पंजाबमध्ये 1975ला ज्ञानी झैल सिंग हे मुख्यमंत्री असताना तिथल्या मजहबी शिखांनी मागणी केलेली होती की आम्हाला आरक्षणाचा लाभ मिळत नाही। तेव्हा ज्ञानी झैल सिंग यांनी 1975ला अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये अ आणि ब अशा प्रकारचे 2 गट केलेले होते। त्याच्यानंतर एकत्रित आंध्र प्रदेश जेव्हा होतं तेव्हा आंध्र प्रदेशच्या विधानसभेने कायदा करून तिथल्या अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये 2000ला वर्गीकरण केलेलं होतं। अशा स्वरूपाची या लढ्याची पार्श्वभूमी आहे आणि महाराष्ट्रामध्ये या
वर्गीकरणाचा लढा आम्ही गेल्या 30-35 वर्षापासून लढतो, परंतु या लढ्याकडे इथल्या सगळ्याच पक्षांनी वेळोवेळी दुर्लक्ष केलेलं आहे. लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती 2003ला झाल्याच्या नंतर त्या अभ्यास अहवालामध्ये स्पष्ट शिफारस करण्यात आलेली होती, एकतर अनुसूचित जातीच्या आरक्षणाचं उपवर्गीकरण करा, आणि असं होत नसेल, करता येत नसेल तर सेपरेट स्वतंत्र 5% आरक्षणाचा वाटा इथल्या मागास राहिलेल्या मातंग समाजाला द्या, अशा प्रकारची शिफारस केली होती. परंतु इथल्या काँग्रेस आघाडीच्या सरकारनं या शिफारशीला नाकारून बाकीच्या काही शिफारशी मंजूर केलेल्या होत्या. आज या वर्गीकरणाच्या लढ्याला हे जे स्वरूप प्राप्त आलेलं आहे, मोठ्या प्रमाणामध्ये सरकारनं आयोग नेमला, आनंद बद्दर समितीच्या माध्यमातून त्याचा अहवाल सादर सरकारकडे दाखल झाला, आणि या बाबतीमध्ये आता निर्णय होण्याची प्रक्रिया आली असताना काही लोक म्हणजे प्रगत झालेले लोक असं म्हणतायत, त्यांच्या दाव्यामध्ये काही तथ्य नाही, काही त्यांच्याकडे तार्किक अशा प्रकारचा आधार नाही. ते असं म्हणतायत अनुसूचित जातीचा एक संवर्ग आहे, ते जाती संवर्गाला आरक्षण दिलेलं आहे. हे मान्य आहे आम्हाला, आम्ही कधीच अमान्य करत नाही, परंतु हा संवर्ग अनेक जातींचा आहे, एका जातीचा नाही. जेव्हा कमजोर जाती पाठीमागे राहतात तेव्हा त्यांच्यासाठी काय केलं पाहिजे या बाबतीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कोटेशन आहे, आणि ते फार महत्वाचं आणि ऐतिहासिक आहे. ते असं म्हणतात, पाठीमागे राहिलेल्या लोकांना पुढे यायचं असेल, त्यांची संख्या कमी आहे म्हणून नैसर्गिकरित्या त्यांचा आवाज कमी आहे, शासन प्रशासन त्यांच्याकडं उपद्रव मूल्य नसल्यामुळे लक्ष देत नाही, म्हणून काय केलं पाहिजे सरकारनं आणि पुढारलेल्या लोकांनी त्यांच्यासाठी अधिकचा वाटा दिला पाहिजे, संख्येचा विचार न करता. हा दृष्टिकोन, हा बाबासाहेबाचा समतेचा उच्च कोटीचा विचार सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामध्ये गृहीत धरलेला आहे. सर, एक महत्वाची गोष्ट मला सांगायची वाटते की जे विरोधक आहेत, जे आरक्षणाला विरोध करतात, त्यांचा एक महत्वाचा पॉइंट आहे की हे जे उपवर्गीकरण आहे हे कायदेशीर नाही, यामुळे राज्यघटनेची पायमल्ली होत आहे, आणि ह्या आरक्षणाच्या माध्यमातून अ ब क ड उपवर्गीकरणाच्या माध्यमातून फोडा आणि राज्य करा ही जी सरकारची नीती, इंग्रजांची नीती आहे, ती सरकार लागू करत आहे. कायदेशीर नाही आरक्षण असं त्यांचं म्हणणं आहे. तुमचं काय म्हणणं आहे? ते अर्ध सत्य सांगत आहेत. पूर्ण सत्य हे आहे, 341 हे कलम अनुसूचित जातीच्या बाबतीतलं एक महत्वाचं कलम आहे. या प्रगत झालेल्या जाती अनुसूचित जातीच्या यादीतून बाहेर काढायच्या असतील तर संसदेची आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतीची मंजुरी घ्यावी लागते. एखाद्या मागास राहिलेल्या जातींनी मागणी केली, आम्ही समदुःखी आहोत, आम्ही पण अस्पृश्य आहोत, आम्ही अनुसूचित जातीमध्ये यायला पाहिजे होतं, आम्ही अनुसूचित जातीमध्ये आम्हाला समाविष्ट करा, अशा प्रकारचा निर्णय घ्यायचा असेल तर त्याला संसदेची आणि त्याच्यानंतर राष्ट्रपतीची मंजुरी लागते. परंतु वर्गीकरणाच्या निर्णयामध्ये असं काही कमी जास्त करण्याचा प्रयत्न झालेला नाही. सर, एक महत्वाचा तुम्हाला एक जो सोशल मीडियावर सर्रासपणे एक जो कॉमेंट केला जातोय की मातंग समाजाला जय भीम चालत नाही, मातंग समाजाला बाबासाहेब आंबेडकर चालत नाहीत, मग त्यांना आरक्षण कशाला पाहिजे, हा सर्रासपणे आरोप केला जातो. याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? ते दुर्लक्ष करतायत. जेव्हा गोलमेज परिषद होती तेव्हा बाबासाहेब आमचे नेते आहेत अशा प्रकारची तार कळमून पाठवायला जाणारा उस्मानाबादला शिंदे, ते कोण होते? मातंग होते. जेव्हा ज्या गावात मी अतिशय जबाबदारीने बोलतो, ज्या गावात आजही बौद्ध समाजाची संख्या कमी आहे, मातंग समाजाची संख्या जास्त आहे, त्या गावात बाबासाहेबाच्या विचाराचं नेतृत्व, बाबासाहेबाच्या जयंतीचे उपक्रम आणि बाबासाहेबाचा लढा लढण्याचं काम समर्थपणे मातंग समाज करतो. याकडे ते दुर्लक्ष करतात. बाबासाहेबाचं नाव विद्यापीठाला मिळालं पाहिजे म्हणून पोचीराम कांबळे मरतो, हे लोकप्रिय उदाहरण आहे, मी ते फार देणार नाही. परंतु सगळ्यात जास्त बाबासाहेबाचा अनुयायी कोण असेल तर मातंग समाज आहे. सगळ्यात जास्त बौद्धाच्या नंतर जयभीम कोण करत असेल छाती पुढे करून तर मातंग समाज आहे. बाबासाहेबाच्या विचाराचं, बुद्धाच्या विचाराचं आचरण करतो. याच्यापेक्षा सगळ्यात महत्वाचा पुरावा, सगळे जेवढ्या मांगाचे लग्न होतात त्या लग्न पत्रिकेवर बाबासाहेबाचा फोटो कंपल्सरी आहे. एवढा मोठा बाबासाहेबाचा फॉलोअर असलेला समाज त्या बाबासाहेबाच्या विचारापासून तोडण्यासाठी तुम्ही बाबासाहेबाला आडवा आणू नका, बाबासाहेबाच्या आडून वार करू नका. बाबासाहेबाच्या विचारासोबत प्रतारणा करत असताना तुम्हाला झाकून राहायचंय म्हणून मातंग समाजाच्या बाबतीमध्ये अशा काही गोष्टी करू नका, ते चुकीचं आहे. हे आमच्या बुद्धीला पटणाऱ्या गोष्टी. दुसरा एक आरोप केला जातो की मांगांना आणि महारांना समान आरक्षण होतं, आम्ही मांगांना काही अडवलं होतं का?
याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे? सगळ्यांसाठी कायदा समान आहे, सगळ्यांना हक्क अधिकार समान दिलेले आहेत, मातंगाचा विकास न होण्याची कारण काय आहेत? मग या गोष्टीकडं सम्यक दृष्टिकोनातून सगळ्या वाचक विचारवंत सम्यक लोकांनी पाहावं. विशेषतः फुले आंबे बाबासाहेबाचा ज्योतिबाचा बुद्धाचा शाहूंचा वारसा सांगणाऱ्यांनी तर ते पाहावाच, त्यांची ते जबाबदारी आहे. बाबासाहेबांचे वडील सुभेदार होते. बाबासाहेबांचे वडील सुभेदार होते आणि तेव्हा आम्ही गावखेड्यामध्ये इकडे कुठे होतो, आम्हाला कायदा होता गुन्हेगारीचा. CET बरोबर. ओके होता ना. आणि आम्ही या व्यवस्थेमध्ये होतो, खितपत पडलेले होतो. आमचे लोक तेव्हा मिलिटरीमध्ये नव्हते, कुठल्याच पदावर नव्हते. आम्ही इंग्रजांचे विरोधक म्हणून लढत होतो आणि आम्हाला या सगळ्या या व्यवस्थेमध्ये तळाला राहावं लागत होतं. मांगाचे लोक तू मांग आहेस का असं म्हणल्याच्या नंतर नाही, मी मांग नाही, मी मांगारोडी आहे म्हणायचे, मी होडार आहे म्हणायचे, मी होलार आहे म्हणायचे. वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही या ठिकाणी फेस करत इथपर्यंत आलेले आहोत. याचा अर्थ काय समजायचं तुम्ही? आम्ही मागे पडलो, आम्हाला कुठलेच साधनं नव्हते, आम्हाला वतनदारी नव्हती, आम्ही या ठिकाणी शेवटच्या तळाला होतो. परंतु बाबासाहेबांची चळवळ मातंगवाड्याच्या शेवटच्या माणसापर्यंत का गेली नाही? प्रत्येक महापुरुष जातीमध्ये बंदिस्त जिवंतपणे सुद्धा केला जातो. महाराष्ट्रामध्ये जेव्हा जेव्हा बाबासाहेब ताकदीनं मांगवाड्यामध्ये यायचे तेव्हा तेव्हा असे संदर्भ आहेत, तुम्ही सगळ्यांनी वाचले पाहिजे. तेव्हा विरोध केला जायचा. सर, मला आता शेवटावर यायचंय की समजा हे अ ब क ड उपवर्गीकरण आरक्षण सरकारनं लागू केलं आणि सरकारनं लागू केल्यानंतर समजा नवबौद्ध समाज रस्त्यावर मोठ्या संख्येने उतरला आणि अ ब क ड आरक्षण हे रद्द करण्यासाठी सरकारला जर भाग पाडलं तर त्यासाठी तुम्ही काय करणार? आम्ही ते विरोध करतायत, त्यांनी विधायक विरोध करावा, त्यांच्या विधायक विरोधाचा आम्ही सन्मान करू. आम्ही बाबासाहेबाचे अनुयायी आहोत, वैचारिक, त्यांना अधिकार आहे. परंतु त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, बाबासाहेबांना आम्हाला माणसात आणलंय, बाबासाहेबांना आम्हाला सगळे अधिकार दिलेत आणि तुम्ही बाबासाहेबाचे वारसदार म्हणून या प्रश्नाला जर विरोध करणार असाल तर माझा प्रश्न त्यांना आहे, तुम्हाला या देशात समता प्रस्थापित करायचं नाही का? तुम्हाला हा देश भारत बौद्धमय करायचा नाही का? या देशामध्ये आर्थिक गैरबराबरी आहे, सामाजिक विषमता आहे, ते तुम्हाला मिटवायची नाही का? जर तुम्हाला मिटवायची नसेल, असमानता टिकून ठेवायची असेल, बाबासाहेबाचा बुद्धाचा विचार या ठिकाणी वाढू द्यायचा नसेल, हे राष्ट्र हिंदू राष्ट्र करायचं असेल तर तुम्ही या वर्गीकरणाच्या लढ्याला निश्चितपणे विरोध करा. आमचं काही त्याला म्हणणं नाही. परंतु किंमत मोजून आमचा प्राण देऊन इथल्या वंचित माणसाला त्याचे अधिकार मिळवून देण्यासाठी मोठी आम्ही जोखीम घेणार आहोत. त्यांच्या विरोधाचा काही आमच्याकडे विषय नाही. आमचा लढा सरकार सोबत आहे आणि सरकार देत कसं नाही आम्ही ते येणाऱ्या काळामध्ये पाहणार आहोत. 11 जून पासून निघालेली पदयात्रा जेव्हा 7 जुलैला मुंबईमध्ये पोहोचेल तेव्हा लाखो समाज बांधव आपल्या अधिकाराचा लढा लढण्यासाठी हातात उद्देशिका घेऊन, बाबासाहेबांचं संविधान घेऊन, बाबासाहेबांची प्रतिमा घेऊन, बाबासाहेबांचा डोक्यामध्ये विचार घेऊन सामाजिक न्यायाच्या तत्वाच्या अंमलबजावणीसाठी आम्ही मोठी किंमत निश्चितपणाने मोजणार आहोत आणि ते सरकारला आणि सगळ्यांना दिसेल. सर, शेवटचा प्रश्न मला करायचा आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं कारण प्रत्येक समाजाचा, प्रत्येक जातीचा विकास व्हावा, त्यामागचा उद्देश होता. नक्कीच सरकारला सुद्धा दिसून आले की नवबौद्ध समाजाचा विकास जास्त झालेला आहे. मग ज्या आरक्षणामुळे नवबौद्ध समाजाचा एवढा झपाट्याने विकास झाला, त्यांनी बौद्ध धम्म स्वीकारला, प्रबोधनाचे लढे उभारले, शिक्षणाची चळवळ उभारली, ह्या नंतरच्या गोष्टी आहेत. पण प्रथम क्रमांकामध्ये जर काय असेल विकास होण्यामध्ये तर आरक्षण आहे. आरक्षण जर नसतं, बौद्ध धम्म स्वीकार द्या, कुठलाही धम्म स्वीकार द्या, त्यांचा विकास झाला नसता. पण आरक्षणामुळे ज्या नवबौद्ध समाजाचा एवढा विकास झालेला असताना सुद्धा हाच नवबौद्ध समाज इतर 58 जातींना आरक्षण मिळू नये म्हणून विरोध करण्याचं महत्वाचं नेमकं कारण तुम्हाला काय वाटतंय? त्यांना वाटतं, तुमच्या प्रश्नातच त्याचं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारची जी काही जाणीव विकसित झालेली आहे या प्रश्नाच्या लढ्याचा अभ्यास करणाऱ्या पत्रकार, विचारवंत, संशोधक, विद्यार्थी यांची पाठीमागे राहिलेल्या समाजाच्या विषयी आपले वैचारिक बांधिलकी नसेल, नातं नसेल, त्यांना आपण माणूस म्हणून बरोबरीच्या दृष्टिकोनातून, समतेच्या दृष्टिकोनातून पाहत नसू तर निश्चितपणाने ती कुठेतरी मोठी उणीव राहिलेली आहे. ती चूक आहे आणि ती उणीव भरून काढण्याची आणि चूक दुरुस्त करण्याची गरज आहे. आमचं म्हणणं एवढंच आहे, त्यांनी या लढ्याकडे बाबासाहेबाच्या दृष्टिकोनातून पाहावं. त्याच्यामध्ये सर्वांचं हित आहे. ते व्यवस्थेच्या विरोधामध्ये लढाई लढू शकत नाहीत, कमी पडलेले आहेत आणि या देशाच्या
निर्मितीमध्ये या स्वातंत्र्याचं आंदोलन असेल, बाबासाहेबांची चळवळ असेल, फुल्यांच्या सत्यशोधक आंदोलन असेल, जे जे काही आंदोलनं झालेली आहेत त्याच्यामध्ये आमचा सिंहाचा वाटा आहे, खारीचा नाही. आम्ही किंमत मोजून या सगळ्या चळवळीला बळ देण्याचं काम केलेलं आहे. अरे हा लढणारा समाज आहे, तुमच्या सोबत, तुमच्या बरोबरीनं, किमान पक्षी तुमच्यापेक्षा जास्त इमानदारीने आम्ही लढे लढलेले आहेत. आम्ही सौदे केलेले नाहीत, आम्ही प्रॅक्टिकल झालो नाही, आम्ही इमोशनल राहून या मातीशी, या तत्वाशी, महामानवाच्या विचाराशी प्रामाणिक राहून लढे लढलेले आहेत. तुम्ही तुमच्या डोक्यातला गैरसमज काढून टाका, आम्हाला चर्चेला बोलवा. वर्गीकरणाचा लढा किती योग्य आहे, वर्गीकरण किती गरजेचं आहे हे आम्ही समजून सांगू बाबासाहेबांचे संदर्भ देऊन.